कैलास पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आता सध्या आपण आहोत लोणावळा स्टेशनला. आता आपण चालू लोहगडला. जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर तिला आपल्याला पहिलं लोणावळा स्टेशनला यायचं आहे. तिथून आपल्याला मळवळ स्टेशनला जायचं आहे. सध्या आपण आता 2 नंबर आणि 3 नंबर प्लॅटफॉर्मच्या मध्ये आहे. तर आपण बघूया ट्रेन लोकल ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला आहे तर प्लॅटफॉर्मला आपण जाऊ. पुढे आपण लोहगडला आपण जाऊ. इथे आपण आता मळवली स्टेशनला उतरलो आहेत. लोणावळ्यावरनं 5 ते 6 मिनिटाचं अंतर आहे. एकच स्टेशन आहे. आता इकडनं बाहेर बघूया ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी. पुढे आता आम्ही मळवली गावाच्या पुढे आलेले आतमध्ये. हा रिक्षा स्टँड आहे. तुमच्याकडे कमी कमी 300 किंवा 400 रुपये घेतील. आमच्याकडे दहाकडनं कमी घेतलेत 300 रुपये. मूर्ती आहे. मित्रांनो आता आपण लोहगडच्या पायथ्याला लोहगड हा मावळ तालुक्यामध्ये येतो. तर माझ्या ह्या उजव्या साईडला पवना डॅम्प आहे. इकडनं तुंग तिकोना किल्ल्यावर तुम्ही इकडे येऊ शकता. आणि माझ्या ह्या डाव्या साईडला विसोपूर किल्ला आहे. इकडे भाजी लेणी आणि एकविरा देवी कारल्याला आपण इकडे जाऊ शकतो. आणि इकडे तुम्ही इकडे आलात तर या साईडला हॉटेल वगैरे जेवणाची वगैरे तुमची नाश्त्याची सोय होऊन जाईल. तर आपण जाऊया किल्ल्यावरती. हॅलो आता आपण किल्ल्याची आपण चढाई करू. छत्रपती शिवरायांनी जेव्हा सुरतवरच पहिल्यांदा छापा टाकला आणि सुरत जिंकली तेव्हा सुरतच्या मोहिमेत मिळालेला सर्व खजिना याच किल्ल्यावर ठेवण्यात आला होता. आजही ती जागा आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते. बघू शकता किल्ल्याच्या पायऱ्या वगैरे म्हणजे किती मस्त पैकी सांभाळलेल्या आहेत. आणि मी तर किल्ल्यामध्ये बघितलं पण किल्ल्याच्या म्हणजे पायऱ्या खूपच मस्त आहेत पूर्ण वरपर्यंत. आणि स्वच्छता पण तेवढी ठेवली आहे पुरातन खात्याने. बघूया पुढे पायऱ्या. थोडंसं आपण पुढे चालत आल्यावरती आपल्याला डाव्या साईडला ते स्कॅनर आहे. इथं पण पे करू शकतो. 20 रुपये एकाचं तिकीट. आणि हा तिकीट काउंटर आहे. इथं पण 20 रुपये तिकीट काढायचे. तेच तो विसापूर किल्ला. इकडे गाडा बघू शकतात. वरती संवर्धनाचं काम चालू आहे. आणि आपण इथं वरनं पायऱ्या चालत आल्यावरती साईडला इथे बाकडेच बसायला आणि तटबंदी आहे. आणि त्या समोर दिसतं ते जंग्या. आणि हा समोर दरवाजा आहे इकडे. मित्रांनो बघू शकता तर पायऱ्या पण किती मस्त बनवलेल्या आहेत. आणि या साईडला पूर्ण दगडावरती ही वरती भिंत बनवलेली आहे. आणि हा समोर पहिला प्रवेशद्वार आहे. तर आता हा गणेश दरवाजा. तर या गणेश दरवाजाला असं गणेश दरवाजा का म्हटलं जातं. ह्या दोन्ही साईडला गणपतीचे शिल्प कोरलेले आहेत. आणि समोर एक कमळ आहेत हे गोलवले. आणि ज्या बघतायत ते खिळे. तर आम्हाला हत्तीच्या मारेने हे दरवाजे तोडले नाही पाहिजे त्यामुळे ह्या खिळ्यांचा वापर केला जात होता. आणि ह्या कड्या आहेत आणि साखळे इकडे. आणि इथनं थोडंसं पुढे आल्यावरती ही पहारीकरांना बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी ही देवळी आहे. आणि इकडे आपण बघू शकतो समोर आल्यावरती 3 तोफा आहेत. याला पावसाळ्यामध्ये याच्यावरती तेल वगैरे लावलं जातं म्हणजे याच्यावरती गंज वगैरे चढायला नको. आणि हा पण पूर्ण पट्टा आहे तो पहारेकरांना राहण्यासाठी होता त्या टायमाला. आणि हा जो दगड बघतात वरनं आलेला आहे वरच्या तटबंदी आहे किल्ल्याची.
सोबतीला हा समोर गणेश दरवाजा आहे. इकडे ज्या आपल्याला ज्या 3 तोफा भेटतात त्याच्या आतमध्ये छोटी एक खोली आहे ती बघूया. वाव, काय सुंदर काम आहे. इकडे एक तोफ पडली आहे, त्याचा अर्धा तुकडा तोफेचा. मी पुन्हा वरती घुमट बघू शकता. लोहगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे इसवी सन 1491 मध्ये मलिक अहमदने लोहगडाचा ताबा मिळवला. 1636 पर्यंत हा मुलूक निजामशाहीच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या ऱ्हासानंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात आला. 1636 ते 1647 पर्यंत हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1648 साली लोहगड किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. आणि तटबंदी आहे, वरती पण तटबंदी आहे. तर आता आपण त्या गणेश दरवाजाच्या पुढे आल्यावरती हा आपल्याला दुसरा नारायण दरवाजा नजरेस पडतो. आणि साईडला 2 देवळ आहेत. त्या टायमालाचा उपयोग पंथी ठेवण्यासाठी केला जायचा. तर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजावरती आहेत. हा नारायण दरवाजा. तर आपण आता दुसऱ्या नारायण दरवाजा जवळ आल्यावरती समोर धान्य कोटर आपल्याला बघायला भेटतं. इकडे आताकालीन हा दरवाजा लावलेला जाळीचा. आणि इकडे बघू शकता इकडे पण सध्या पाणी भरलेलं आहे, कारण याचा उपयोग भरपूर दिवसापासून केलेला नाही म्हणून. आणि वरती या दगडाच्या कातळकड्यात करून बनवलेल्या पायऱ्या आणि साईडनी तटबंदी आहे. आपण आता नारायण दरवाजाच्या पुढे आल्यावरती हा समोर हनुमान दरवाजा आहे. आणि समोर इकडे हे ज्या देवळ्या दिसतात उजव्या साईडला डाव्या साईडला ह्या पहारेकरांना पहारा देण्यासाठी. आणि समोर एक चौथा दरवाजा लास्ट. समोर या तिसऱ्या दरवाजाच्या पुढे हा चौथा दरवाजा लागतो. आता गाडी कोण चालवणार? आणि हा लाचचा महादरवाजा 5वा. आणि हा किल्ल्याचा शेवटचा दरवाजा महादरवाजा. आणि इकडे पूर्ण किल्ल्याच्या माहित्या दिलेल्या आहेत. आता आपण पूर्णपणे गडावरती आलेलो आहोत. इकडे पण एक खोली आहे. महादरवाजाच्या वरती आल्यावर आपल्याला थोड्याच मिनिटावरती आपलं एक समाधी स्थळ मिळते. समाधी स्थळाच्या बाजूला एक सभागृह आहे. बाजूला सभागृह आहे म्हणजे त्याकालीन इथे महाराज इथे बसत असे. आणि इकडं महाराजांचं अष्टप्रधान मंडळ ह्या टायमा इकडे इथे बसायचं आणि इथनं न्यायनिवाडा व्हायचा. आता सध्या इथे 3 तोफा आहेत. आणि समोर पुढे एक पाण्याची टाकी आहे. आणि राजा राणी महल हा समोर आहे. इथे समोर पुढे आल्यावरती राणी महलच्या इकडे घोड्याच्या पागा समोर आहेत. म्हणजे इकडे घोडे वगैरे आतमध्ये बांधले जायचे, त्यांना पाणी चारा वगैरे देण्यासाठी. बघा किती मोठा आहे हा एरिया. पुढे दगडाच्या कातळकड्यामध्ये कोरलेला आहे. पुढे भिंत आहे
आणि याच्यामध्ये बघा खायचे. तर आपण जाऊया दुसऱ्या बाजूला. आता आपण आतमध्ये जाऊन चेक करूया. किती मोठी गुहा आहे बघू शकता. आणि हे जे बघतायत कदाचित त्या कालीन घोड्यांना इथे या खाच्यामध्ये जे केलेले याच्यामध्ये पाणी प्यायला किंवा चारा खाण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. किती मोठी गुहा आहे बघू शकता. तर आपण बाजूची बघूया. पुढे आपण वरती सभागृहाच्या वरती आल्यावरती इकडे गडावरती जे महत्त्वाचं मंदिर आहे म्हणजे महादेव मंदिर समोर बघायला भेटतं. समोर शिवकालीन शिवमूर्ती आतमध्ये म्हणजे शंकराची पिंड आहे. तर आपल्या इथे लोहगडावरती एक मावळ तालुक्यातील एक फॅमिली आहे. सगळी पूर्ण फॅमिली आहे. छोटे मुलं वगैरे आणि सगळे त्यांचे म्हणजे मम्मी पप्पा वगैरे. आणि ती मगाची लहान कुठे गेली मुलगी हा इकडे बोल. हाय, तर मी सई गणेश वाजे मावळ तालुक्यामध्ये राहते इथे पुसाणे गावामध्ये. तर आम्ही आज लोहगड किल्ल्यावरती आलो आहे. खूप भारी वाटतंय. एकदम असं फ्रेश वातावरण आहे. आम्ही आधी कधी अशी ट्रॅकिंग केली नाही, बट फर्स्ट टाईम आलो आहे. खूप भारी वाटते. असं वाटतंय की इथून पुढे सतत अशी ट्रेकिंग करत राहावी. हो, आणि तुमच्या मावळ तालुक्यामध्ये खूप किल्ले आहेत. हो, खूप किल्ले आहेत. हां चालेल, चांगले आहे. तर इकडे या साईडला पण शिवलिंग आहे इकडे शंकराचं. इकडे बघणं अवस्थेत नंदी आहे. आणि म्हणजे शिवमंदिराच्या पाठच्या साईडला त्र्यंबक तलाव आहे. पाण्याचं म्हणजे टाकी पाण्याची मोठी. इथे पाण्याची टाकी आहे आणि पुढच्या साईडला एक पाण्याची टाकी आहे. आपण ती बघूया. पुढे राज सदर आहे. त्याच्या पुढे आल्यावरती आपल्याला इकडे एक मस्जिद बघायला भेटते. ती सध्या पडक्या अवस्थेत आहे. मी पण आताच बघितली ही मस्जिद. पहिलं बघितलं काय आहे, नंतर समजले मस्जिद आहे. पुढे दर्ग्यापासून आलो ते पुढे आपल्या इकडं समोर विसापूर किल्ला बघायला दिसतो. आणि स्टेट पुढे यायचं दर्ग्यापासून हा रस्ता डायरेक्ट विंचूकड्याला जातो. तो समोर विंचूकड आहे. म्हणजे लोहगडला आलात आणि विंचूकड्याला नाही गेलं असं करू नका. विंचूकड्या बघा पण जरा लवकर या. तर आता आम्ही विंचूकड्याला जात होतो. आणि इकडे माकडांचं वगैरे धुमाकूळ पण खूप जास्त आहे. माकडं वगैरे त्रास देतात. कोणी असं इकडे बॅगमध्ये खायला वगैरे काढू नका. आणि इकडे विंचूकड्याला जायला इथे पुढे प्रवेश बंद आहे. तुम्हाला ऐकून जावं हो का. विंचूकडा आहे. विंचूकडा बोलला होता म्हणजे पूर्ण विंचवाच्या शेपटीसारखं आहे. त्यामुळे याला विंचूकडा असं बोललं जातं. आणि आज समोर आपला सह्याद्री. पुढे तो तुंगगड आहे. त्यापुढे तो समोर साठला येतो तो तिकोना किल्ला आहे. आणि हा पुढचा मावळ पूर्ण भाग आहे. समोर दर्गा आहे. त्या दर्ग्यासमोर इकडे पाण्याची टाकी आहे एक. ते खालच्या आटलं आहे पण लवकर दिसण्यात येत नाही. मोठी टाकी आहे पण त्याच्यामधलं पाणी जरा दूषित झालेलं आहे. पिण्या वगैरे नाही. आता आपण जातो लक्ष्मी कोटेजवळ. तसं गड बघायला गेलं तर खूप मोठं आहे. तर आम्हाला विंचूकड्याकडे जायचं होतं पण इकडं जायला भेटलं नाही. तर आता आपण गड उतार करताना समोर तो महादरवाजा आहे आणि खाली हनुमान दरवाजा दिसतो तिकडे. इकडे लक्ष्मी कोठार आहे ती बघू. तर तुम्ही आता जेव्हा तुम्हाला लक्ष्मी कोठाराकडे जायचं असेल तेव्हा गड उतरताना नक्कीच जावा. त्या अगोदर तुम्हाला पाण्याच्या टाक्या दाखवतो. त्या पूर्ण दगडाच्या कातळकड्यामध्ये कोरलेल्या आहेत. इकडे पण बघा हा पूर्ण खाली पूर्ण दरी आहे. हे खाली गाव आहे लोहगडवाडी. इकडे पण बघा गुहा खोदलेली आहे.
तर आता आपण परतीच्या प्रवासाला उतरताना आपण लक्ष्मी कोठी जवळ आहेत. तुम्हाला दाखवते लक्ष्मी कोठी. कारण या जागेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. जेव्हा आपल्या मराठ्यांनी सुरतची लूट लुटली होती तेव्हा महाराजांच्या आज्ञेखाली जी काही सुरतची लुटली होती ती यात लक्ष्मी कोठऱ्यामध्ये ठेवली होती. या बघू शकता आपली मोठी आहे. आणि आतमध्ये पूर्ण खोल आहेत. कारण आतमध्ये आपल्याला जायला भेटत नाही, पूर्ण अंधार आहे आपल्याकडे. कारण आपल्याकडे टॉर्च नाही जेवढा. पूर्ण आतमध्ये पूर्ण चारी साईडने अशा खोलच आहेत. आणि बघू शकता पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये कोरून बनवलेली गुहा आहे, म्हणजे कोठार आहे, लक्ष्मी कोठी. मित्रांनो आपला पूर्णपणे गड बघून झालेला आहे. खूपच मस्त किल्ला आहे. तुम्ही पण या गडाला लोहगडाला फॅमिलीसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्की भेट द्या. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण भेटूया लगेच नवीन किल्ल्यांच्या गड भ्रमंतीत. तोपर्यंत जय शिवराय. बाहेर